थांबा. तुम्हीही इंटरनेटवरचे किंवा सोशल मीडियाचे चुकीचे व्हिडिओ पाहून गैरसमज करून घेतले आहेत का? महिलांना शारीरिक संबंधांमध्ये नेमकी काय हवे असते आणि त्यांना कशातून सर्वाधिक आनंद मिळतो हे तुम्हाला खरोखरच माहिती आहे का? आज आपण असा एक विषय उलगडणार आहोत ज्याबद्दल उघडपणे फारसे बोलले जात नाही. तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिले आहे का की बहुतांश महिला काउगर्ल म्हणजेच वर बसण्याची पोझिशन सर्वात जास्त का पसंत करतात? ही केवळ सोयीची गोष्ट आहे की यामागे एखादे मोठे शारीरिक रहस्य लपलेले आहे? अनेकदा लोक याला केवळ एक ट्रेंड समजतात, पण यामागचे खरे कारण तुम्हाला खरोखरच आश्चर्यचकित करू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या खास भावनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक महिलेला आतून भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या अनुभवायची असते. खरोखरच फक्त जंपिंग करणे किंवा हलके घर्षण जाणवणे पुरेसे असते का? आजची ही चर्चा तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेल्या सर्व धारणा आणि गैरसमजांना दूर करणारी ठरणार आहे. जर तुम्हालाही तुमच्या पार्टनरच्या आनंदाचे आणि खऱ्या समाधानाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. विज्ञानाचा दृष्टिकोन. चला तर मग समजून घेऊया त्या ताण आणि घर्षणामागे लपलेले खरे विज्ञान. मेडिकल सायन्सच्या मते महिलांची शारीरिक रचना पुरुषांच्या तुलनेत खूप वेगळी आणि जास्त संवेदनशील असते. जेव्हा चरमसुखाचा विषय येतो तेव्हा तिथे केवळ शारीरिक हालचाल पुरेशी नसते. यामध्ये नर्व एंडिंग्जला योग्य दिशेने उत्तेजित करणे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. महिलांसाठी नियंत्रण स्वतःच्या हातात असणे हे त्यांचे मानसिक आणि शारीरिक कनेक्शन अधिक घट्ट करते. संशोधन असंही सांगते की जेव्हा महिला वर असतात तेव्हा त्या त्यांच्या शरीराचा कोन स्वतः ॲडजस्ट करू शकतात. यामुळे शरीराचे ते भाग सक्रिय होतात जे सामान्य पोझिशनमध्ये स्पर्श न होता तसेच राहतात. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेऊ की घर्षण आणि लयीचे परफेक्ट कॉम्बिनेशन काय असते. बहुतांश जोडपी नकळत काही अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना पूर्ण आनंद मिळत नाही. आपण त्या छोट्या छोट्या बारकाव्यांवर लक्ष केंद्रित करू जे तुमचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतात. ही माहिती केवळ तुमची समजच वाढवणार नाही तर तुमच्या नात्यात एक नवीन ओलावा आणि उत्साह देखील घेऊन येईल. शरीराची रचना समजून घेणे हीच खऱ्या समाधानाची पहिली पायरी आहे. मुख्य विषय: घर्षण की जंपिंग. तर चला आता या विषयाच्या मुख्य भागांचा सखोल अभ्यास करूया. बहुतांश महिला ज्यांना एका खास प्रकारचा स्पर्श आवडतो त्या वर बसून स्वतःला संतुष्ट करण्यात अधिक आनंद मानतात, बरोबर ना? त्यांना हे अधिक चांगले वाटते. जवळपास सर्वच जण ही गोष्ट मान्य करतात. त्या एका विशिष्ट स्तरापर्यंत अगदी सहज पोहोचू शकतात. तर इथे प्रश्न असा निर्माण होतो की त्यांना त्या भागात घर्षण, रगड जास्त आवडते की जंपिंग मूव्हमेंट अधिक चांगली वाटते? त्यांना नेमकी कशामुळे जास्त छान फील होते? अनेकदा व्हिडिओजमध्ये दाखवले जाते की महिला एकाच जागी बसून जंप करतात. जेव्हाही त्या वर बसून संबंध ठेवतात तेव्हा वर खाली होणारी जी शारीरिक जंपिंगची प्रक्रिया चालते तीच वारंवार केली जाते. आता प्रश्न हा आहे की या दोन्हींपैकी कोणती गोष्ट त्यांना खऱ्या अर्थाने जास्त सुख देते? याचबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. माझे नाव आहे डॉक्टर नेहा. तर चला हे समजून घेऊया. सर्वात आधी हे स्पष्ट करू इच्छिते की जेव्हा एखादी महिला वर बसून जास्त हालचाल करते याचा अर्थ असा नाही की त्या आळशी आहेत. कदाचित त्यांना त्यावेळी जास्त ॲक्टिव्ह मूव्हमेंट नसेल करायची, पण बहुतांश महिला स्वतःहून ही पोझिशन यासाठी निवडतात कारण त्यांचा खरा आनंद आणि समाधान त्यांना स्वतःच्या नियंत्रणामधून मिळते. आता यामागचे कारण समजून घेऊया. जेव्हा एखादी महिला वर बसते तेव्हा तिचा क्लिटवाला भाग जास्त संवेदनशील होतो. जसजसा पुरुषाचा अवयव आत बाहेर मूव्ह करतो किंवा त्याचा पुढचा भाग स्पर्श करतो तिथे घर्षण जाणवते, आणि जसे हे घर्षण जाणवते तो भाग आणखी जास्त सक्रिय होतो. इथे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे की क्लिटोरल स्टिम्युलेशन हेच फिमेल बॉडीचे खरे पॉवर हाऊस आहे. वर बसण्याच्या पोझिशनमध्ये शरीराचा थेट संपर्क येतो ज्यामुळे नसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते. ही स्थिती त्यांना त्यांच्या गरजेनुसार स्पीड स्लो किंवा फास्ट करण्याचे स्वातंत्र्य देते. जेव्हा घर्षण योग्य पॉइंटवर होते तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी वेगाने वाढते. हेच ते हार्मोन आहे जे त्यांना त्या जादुई साक्षातारापर्यंत घेऊन जाते. पुरुष अनेकदा विचार करतात की फक्त ताकद किंवा जंपिंग करणेच पुरेसे आहे, पण वास्तव काहीतरी वेगळेच आहे. महिला या दरम्यान त्यांच्या पेल्विक स्नायूंचा वापर अतिशय हुशारीने करतात. योग्य अँगल आणि संतुलित घर्षण मिळून सुखाची पातळी अनेक पटींनी वाढवतात. यावेळी त्वचेचा थेट संपर्क शरीराचे तापमानही बॅलन्स करते. जेव्हा हलकीशी रगडीची क्रिया एका लयीत बदलते तेव्हा संवेदनशीलता तिच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलेस तर या पोझिशनमध्ये गुरुत्वाकर्षण देखील महिलांना साथ देते.
यामुळे अवयवांचा समन्वय अधिक सखोल आणि प्रभावी होतो. ही केवळ एक शारीरिक प्रक्रिया नाही, तर मानसिक विश्रांतीचा एक भाग देखील आहे. जेव्हा शरीर पूर्णपणे रिलॅक्स असते तेव्हाच नसा त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करू शकतात. हेच कारण आहे की या पोझिशनमध्ये महिला स्वतःला अधिक सुरक्षित आणि आनंदी समजतात. एक प्रकारे त्यांना चांगले वाटायला सुरुवात होते, कारण तिथे अनेक नर्व एंडिंग्ज ॲक्टिवेट होतात. त्यांचे स्टिम्युलेशन वाढायला लागते आणि जसे जसे तिथे वारंवार घर्षण वाढते त्या अशा एका अवस्थेत पोहोचतात जिथे त्यांना सर्वात जास्त सुख मिळते, ज्याला आपण पूर्ण समाधानाची स्टेज म्हणतो. आता प्रश्न येतो की जसे व्हिडिओजमध्ये सतत जंपिंग दाखवली जाते तर त्यात जास्त आनंद मिळतो की संतुलित घर्षणामध्ये जास्त छान वाटते? तर वास्तवात जंपिंगमुळे थोडेफार चांगले वाटू शकते, पण जर महिलेचे शरीर जास्त स्थिर राहिले तर त्यांना अधिक सुख आणि शांती मिळते. कारण जो वरचा भाग असतो तो खूप जास्त संवेदनशील असतो, त्यामुळे जास्त वेगवान हालचालीमुळे त्यांचे लिक्विड खूप लवकर रिलीज होऊ शकते. तर मित्रांनो, जसे आपण समजून घेतले की योग्य घर्षण आणि योग्य संपर्काचे तंत्र हीच खऱ्या समाधानाची गुरुकिल्ली आहे. फक्त जंपिंग करणे अनेकदा एक भ्रम ठरू शकते, तर योग्य दाब आणि संतुलित घर्षणच ती जादुई भावना निर्माण करते. प्रत्येक महिलेचे शरीर वेगळे असते, त्यामुळे कोणत्या प्रकारची मूव्हमेंट तुम्हाला जास्त सूट करते हे समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये संवाद सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या पार्टनरशी मनमोकळेपणाने बोलणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराचे संकेत समजायला शिका, कारण तुमचे शरीर स्वतःच इशारा देते की त्याला काय हवे आहे. जेव्हा घर्षण योग्य दिशेने होते तेव्हा त्यामुळे थकवा येत नाही, तर नवीन ऊर्जा निर्माण होते. ही प्रक्रिया ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. चांगली झोप आणि चांगल्या मूडसाठीही अशा प्रकारची शारीरिक तृप्ती महत्त्वाची मानली जाते. लक्षात ठेवा, घाई गडबड अनेकदा आनंद कमी करते, त्यामुळे संयमाने या अनुभवाचा आनंद घ्या. बऱ्याचदा स्लो मूव्हमेंटमध्ये लपलेले सुख फास्ट ॲक्शनमध्ये मिळत नाही. वैद्यकीय तज्ज्ञही हे मानतात की काउगल पोझिशन पेल्विक फ्लोर मसल्स मजबूत बनवण्यात मदत करू शकते. हा तुमच्या आंतरिक ताकद वाढवण्याचा एक नैसर्गिक मार्ग देखील बनू शकतो. अनेकदा लोक सोशल मीडिया किंवा अडल्ट कॉन्टेंटची नक्कल करतात, जे खऱ्या आयुष्यापेक्षा खूप वेगळे असते. वास्तवात कोमलता आणि संतुलित घर्षणच हा तो सर्वोच्च बिंदू आहे ज्याच्या शोधात आपण असतो. या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला तुमच्या शारीरिक नीड्सबद्दल जागरूक करणे आहे. जेव्हा तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज समजून घ्याल तेव्हा तुमचे आयुष्य अधिक आनंदी होऊ शकते. शरीरातील नर्व एंडिंग्स खूप नाजूक असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत योग्य व्यवहार करणे शहाणपणाचे आहे. घर्षण म्हणजे फक्त वेगाने घासणे नव्हे, तर एक सौम्य ताण देखील असू शकतो. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमच्या अनेक शंका दूर झाल्या असतील. योग्य ज्ञानच तुम्हाला चुकीच्या समजुतींपासून वाचवते. आनंदी राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल साधायला शिका. आपल्या पार्टनरप्रती आदर आणि आपल्या गरजांबाबत स्पष्टता ठेवा. विज्ञान असे सांगते की ज्या महिला स्वतःच्या समाधानाची काळजी घेतात त्या अधिक आत्मविश्वासी असतात. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हा अनुभव घ्याल तेव्हा या वैज्ञानिक गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आशा करते की ही माहिती तुमच्या वैवाहिक आणि वैयक्तिक आयुष्यात गोडवा आणेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे. मी त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवेन. आणि हो, अशाच महत्त्वाच्या आणि वैज्ञानिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर वर्षा माने या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.